श्री राघव दोघेही पिहूची वाट बघत घराच्या बाहेर थांबलेले असतात. सतत पिहूला तो कॉल करत असतो. पिहूच्या पप्पांचे लक्ष तिच्याकडेच असतं. मग त्यावेळेला पिहू घाबरते. श्रीचे कॉल काही संपत नाही म्हणून ती पटकन रिसीव करते आणि पप्पांपासून दूर जाऊन ती एखाद्या मैत्रिणीसोबत बोलते असं दाखवते. श्रीला ती फोनवर सांगते की अगं बोल की, मी घरीच आहे. आम्ही आता शॉपिंगला चालू आहे ना व, आज माझा साखरपुडा आहे. श्रीला मोठा धक्का बसतो. तो विचारतो की साखरपुडा आणि आज? इतक्यातच पिहूचे पप्पा तिच्याजवळ येतात. म्हणून पिहू सांगते की ते मैत्रीण आहे ना व माझी. पिहू श्रीला आता फोनवरतीच इशारा देते की अगं आम्ही आताच शॉपिंगला चाललो आहे ना व, ते मार्केट यार्ड आहे ना तिथं जवळच. आणि ती फोन ठेवून देते. इकडे घाबरलेला श्री डायरेक्ट हातच टेकतो. राघवला तो सांगतो की भावा चल घरी, काय नाही आता संपलं सगळं. अरे ती म्हणत होते की साखरपुडा आहे तिचा आता, आता काय नाही होत, चल घरी. आणि तो नकार घंटा लावूनच बसतो. राघव त्याला आता समजावतो की ए भावा, आज फक्त ती साखरपुडा हाय असं म्हणाले आहे. अरे साखरपुडा हाय म्हणजे हाय म्हणते ना ते, आज झाला तर नाही ना व. अरे ती त्याचाच इशारा देते तुला, संपलं काय संपलं. तोपर्यंत पिहूच्या घरातले बाहेर येतात आणि सगळेच जण गाडीत बसतात. आता गाडी चालू झाल्याचा आवाज श्रीला येतो आणि श्री राघवला इशारा देतो की ती बघ चालली ती. ते पटकन गाडीच्या आड लपून बसतात. जाता जाता पिहू श्रीला इशारा करते की गाडीच्या पाठीमागे, म्हणजे गाडीचा पाठलाग करत त्या ठिकाणी ये. राघव श्रीला इशारा कळलेला असतो. जेव्हा त्यांच्या गाड्या थोड्याशा दूर अंतरावर जातात, श्री राघव दोघे पटकन गाडीत बसतात आणि त्यांचा पाठलाग करत जातात. तोपर्यंत घरी उमा इतकी खुश असते. श्रीचं राघवच्या कॉलेजमध्ये लेक्चर आहे ना म्हणून. बंटी मामा बाहेरच निघालेला असतो. बंटी मामाला ते अडवून सांगते की ए बंटी, माझं एक काम करतो का. अरे राघवच्या कॉलेजात आज श्रीचं लेक्चर आहे. सेंद्रिय खतांचा जास्तीचा वापर करा या विषयावर तो लेक्चर देणार आहेत. बंटी मामाला पण कौतुक वाटतं की अरे वा, आपल्या श्रीचं लेक्चर असेल असेल ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये असू शकतं. त्यावर उमा त्याला सांगते की ऐक की, तू एक काम करतो का, तिथं जा आणि तिथून मला व्हिडिओ कॉल करतो का, मला ना श्रीला बघायचं आहे र. बंटी मामा सांगतो की ठीक आहे करतो की, आता माझ्या भाच्याचं लेक्चर आहे म्हणल्यावर जावं लागेलच की. उमा सांगते की मी आले असते पण घरातलेही कामं पडून आहे, ते तू जाऊन तेवढं व्हिडिओ कॉल करून मला दाखव की. बंटी मामा ठीक आहे म्हणून बाहेर पडतो. बंटी मामा स्वतःचीच वैतागलेला असतो की दारात गाडी आहे पण त्याची चावी श्रीच्या खिशात आणि मामा चाललाय चालत. इतक्यात समोरून अन्विता कॉलेजला निघालेली असताना बंटी मामाला दिसते. तो तिला अडवतो आणि विचारतो की ऐ अन्विता, माझी मदत कर की एक, मला तुमच्या कॉलेजमध्ये घेऊन चल की. काय आहे, आज श्रीचं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये लेक्चर आहे राघवच्या कॉलेजमध्ये. समजे माझे भाचे या मामासारखेच हुशार निघालेत. तो फुशारका मारत असताना अन्विता त्याला तोंड कशीच पाडते. कारण अन्विता सांगते की आज आणि श्रीचं लेक्चर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये. मामा, त्याने खरंच तुम्हाला मामा बनवले, कारण आमच्या कॉलेजमध्ये ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच नाही आहे. अन्विता फिदी हसत टोमणे मारून निघून जाते. बंटी मामाला मोठा धक्का बसतो. खोटं का बोलले असतील दोघेजण असं त्याला म्हणजे टेन्शन येतं आता. तोपर्यंत पिहू आईवडिलांसोबत तिकडे शॉपिंग करत असते. राघव श्री तिच्या येण्याची वाट पाहत असतात. राघव एका झाडामागे लपतो आणि श्रीसुद्धा. ते दोघांचंही बोलणं चालू असतं. श्री विचारतो की असं काय शॉपिंग करत असते रे, इतका वेळ लागतील ती बी अशा वेळेला. त्यावर राघव सांगतो की अशा वेळेला काय अशा वेळेला, ही अशी वेळ तुझ्यासाठी आहे. त्यांच्या घरात साखरपुडा समारंभ आहे. अरे म्हणजे आनंदाचा क्षण आहे की त्यांच्यासाठी. त्या दोघांवरती पद्माच्या सांगण्यावरून रुद्र नजर ठेवून असतोच. तो त्यांच्या पाठीमागून त्यांच्यावरती नजर ठेवतो. इतक्यातच पिहू घरचे आल्याचे दिसताच श्री पटकन राघवला सावध करतो. आता पिहूला त्याने हात केलेला असतो, कारण पिहू इकडे तिकडे त्यांना शोधत असते. पिहूला हात केल्यानंतर पटकन तो चावीचं बटन दाबतो. गाडी नेमकी कुठली आहे ते पिहूला अंदाजा देतो इशारा.
पिहूच्या लक्षात येतो ते इशारा की त्या गाडीत त्याला बसायचं आहे. मग ती तिच्या पप्पांना रिक्वेस्ट करते की माझं एक महत्त्वाचं काम आहे, इथंच जवळच आहे, जाऊन येऊ दे की मला. पप्पा नकारच देतात, पण आईला गळ घालते ती. तेव्हा आई पप्पांना रिक्वेस्ट करून सांगते की जायचं आहे तर जाऊ देत की पोरीला. पिहू काय कारण सांगते माहिती? पिहू म्हणते की अगं आज माझा साखरपुडा आहे ना व, तर मग पार्लरला जाऊन आले असते मी, जास्तीचा वेळ नाही लावणार, लगेच येते. आता पिहूचे आई वडील तिच्यावरती विश्वास ठेवून तेथून निघून जातात. थोडी दूरवर गाडी गेल्यानंतर पिहू आता पलीकडे जाण्याचं फक्त दाखवते. श्री विचार करतो की यार ती तिकडं कुठं चालली आहे. आणि जेव्हा तिचे आई वडील त्यांची गाडी नजरेआड होते तेव्हा पटकन जाऊन ती श्रीच्या गाडीत बसते. श्री राघव पटकन धावाधाव करतात. राघव पटकन गाडी चालवतो आणि ते मंदिराच्या दिशेने निघतात. रुद्र त्यांचा पाठलाग करत असतो. घरी पद्मा भास्कर दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. रुद्र फोन रिसीव करत नसतो ना, म्हणून माई येतात. माई तिला टेन्शनमध्ये बघतात तेव्हा पद्मा भास्करला सांगत असते की हे बघ, काही बी झालं ना तरी तो राघव, तो श्रीधर त्या पोरीला घेऊन त्या समारंभात गेलाच पाहिजे. माई विचारतात की काय झालंय नक्की. पद्मा त्यांच्याशी उद्धटपणे वागते की तुला काय करायचं आहे, जाऊन तू आराम कर की. त्यावर माई म्हणतात की अगं तसं नव्हं, तू काळजीत वाटली ना, म्हणून तुझी काळजी वाटायला लागली मला, कसलं टेन्शन आहे तुला. पद्मा सांगते की तुझे हे अश्रू, तुझी ही काळजी तुझ्या त्या लाडक्या लेकीसाठी, म्हणजे तुझ्या लाडक्या उमा आणि शिवनाथसाठी राखून ठेव. आता त्यासनी असा मोठा धक्का बसणार आहे, आता त्यांच्यासाठी हे अश्रू राखून ठेवायला लागतीलच. त्यावर माई धक्क्याने विचारतात की म्हणजे मला काय समजं नाही. पद्मा म्हणते की चांगलंच आहे की, मग समजत नाही ते भारीच आहे की, जाऊन आराम करतो. इकडे तोपर्यंत राघव श्री पिहूला घेऊन त्याच मंदिरात येतो जिथे पद्माने सामुदायिक विवाह सोहळ्याचा घाट घातलेला असतो. तिथे आल्यानंतर श्री पिहू दोघांनाही थोडंसं टेन्शन येतं. ती जागा, ते स्पीकर, ते सगळं गजबजाट, त्यात लावलेला तिथे सामुदायिक विवाह सोहळ्याचा तो बोर्ड, ते सगळं काही ते निरखून पाहतात. मनात थोडी भीती असते, काळजात धडकी भरलेली असताना, टेन्शनमध्ये ते दोघे असताना तिथे राघव येतो. राघव त्या दोघांना हिंमत देतो की प्रेम करताना व एकमेकांवरती. तेव्हा दोघेही मान फक्त डोलावतात. राघव म्हणतो की अरे झालं तर मग आजच उडवून देतो तुमच्या लग्नाचा बार, चला. राघव त्या दोघांचे हात एकमेकांच्या हातात देतो. श्री पिहूचा हात पकडतो आणि तिघेही त्या मंदिरात पायऱ्या चढून वरती जातात. आता रुद्र इशारा देतो पद्माला. फोन करून तो सांगतो की आत्तू, पाखरू आपणहून स्वतःहून आपण रचलेल्या जाळ्यात अडकले. तू जो सामुदायिक विवाह सोहळ्याचा घाट घातला होता ना, तो राघव त्या श्री आणि त्या पोरीला घेऊन नेमका तिथंच आलाय लगीन कराय. पद्मा खुश होते की अरे वा, हे बघ रुद्र, तू त्यांच्यावरती नजर ठेवून राहा, तिथून अजिबात हलू नगस. आता तिथलं सगळं काही लगीन बेगीन झाल्यानंतर शिवनाथ उमाला तिथं कसं पोहोचवायचं ते म्या बघते. पद्मा भास्कर दोघे आसुरी आनंद साजरा करतात. राघव त्या दोघांना घेऊन मंदिरात येतो. मंदिरात आल्यानंतर समोर पाहतो श्रीला. तो सांगतो की चल तिथं नाव नोंदणी करून जाऊया. श्री पिहूला घेऊन आता राघव तिथे जातो नाव नोंदणी करायला. तो सांगतो की या दोघांचं नाव नोंदणी करायची आहे. हे तळं ना लग्नासाठी. श्री पिहू दोघांचंही नाव नोंदणी करतात. राघव तोपर्यंत त्यांच्याकडे चौकशी करतो की ऐका की, ते नवरा नवरीला नटायला काय स्पेशल असं आरशावाले मस्त मोठ्या रूम आहेत का. ते सांगतात की हो आहे, तिकडे पाठीमागं आहे की. राघव पिहू श्री दोघांनाही सांगतो की वहिनी ऐका, तुम्ही एक काम करा, तिकडे पाठीमागच्या बाजूला मोठ्या रूम आहे त्या, तिथं जा आणि समती तयारी करा. पिहू विचारते की मोठा आरसा आहे ना व तिथं. राघव म्हणतो की हाय हो, जा तुम्ही जा, तोवर फॉर्म भरतो मी. आता राघव फॉर्म भरत असताना बंटी मामाचा त्याला फोन येतो. बंटी मामा तिथे राघवकडे चौकशी करतो. तो विचारतो की कुठे आहेस तू. राघव सांगतो की अरे कॉलेजात आहे मी, अरे आत्ताच खाली आलो लेक्चर करून, बोल की काय झालं.
अन्विताकडून त्याला माहिती मिळाल्यानंतर तो चौकशी करतो की अरे तो श्री तुझ्या कॉलेजात लेक्चर द्यायला गेला ना व तर तिथे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच नाही असं म्हणलं. त्यावर आता राघव बरोबर त्याला घोळात घेतो आणि उल्लू बनवतो. तो सांगतो की अरे बॉटनी वनस्पतीशास्त्र ॲग्रिकल्चर आणि ते वनस्पतीशास्त्र काय वेगळं झालं होय. त्याच्यावरती तर लेक्चर देणार आहे आपला श्री. आता बंटी मामा त्याला सांगतो की ते उमाताईनं मला सांगितलं होतं तुमच्या कॉलेजात जाया श्रीचं लेक्चर आहे ना व तर व्हिडिओ कॉल कर असं म्हणाली होती. आता राघव बहाणा करतो ओ नो एक मिनिट मामा अरे इथं नोटीस लावली आहे लेक्चर कॅन्सल. अरे लेक्चर कसं काय कॅन्सल होऊ शकतं मामा एक मिनिट तू फोन ठेव मी यांच्याकडे बघतोच जरा लेक्चर कॅन्सल केलं याने. तो त्याला उल्लू बनवतो. बंटी मामा राघवला विचारतो की पण तुझ्या मागं सनई चौघड्याचा आवाज कुठला येतोय. त्यावर तो थापा मारतो की यार ते कॉलेजातनं ते जवळूनच एक वरात चालले ना व त्याचा आवाज आहे आणि मुद्दामच तो पटकन फोन ठेवून देतो. आता बंटी मामा विचार करतो की पोरं क्रांती करायला निघालेत पण त्याने घराची शांतीभंग नाही झाले ना मजी मिळवलं. उमा येते आणि विचारते की अय बंटी अरे तू कॉलेजात गेला नाही का अजून. त्यावर बंटी मामा पोट दुखण्याचं नाटक करतो आणि घरात पळत जातो. इकडे राघव इतका वैतागलेला असतो कारण खूप वेळ झालं सगळे नवरा नवरी हजर असतात पण पिहू आणि श्रीधर दोघांचा यायचा पत्ताच नसतो. तोपर्यंत पद्माने ज्या माणसाला सांगून सामुदायिक विवाह सोहळ्याचा घाट घातलेला असतो तो पद्माचा माणूस तिला फोन करून सांगतो की समजा कसं व्यवस्थित चाललं आहे. ती सांगितलेली लोकं बी इथंच पोहोचली आहे. ती पद्मा सांगते की बरं आहे त्यांना जे काही बी लागल ती समधी मदत करा त्यांच्या संध्या कर्जा पुरवा. श्रीधर पिहू छान असं तयार होऊन येतात मुंडावळ्या वगैरे बांधून. आल्यानंतर राघव समोर येतात. राघव त्यांना इतका ओरडतो की ही काय वेळ आहे का किती वेळ लावला तयार व्हायला. त्यावर श्री मुद्दाम म्हणतो की अरे हिने सांगून काय बी फायदा नाही बघ जाऊ देत चल. हे राघव मला सांग की आम्ही कसं दिसतोय. राघव म्हणतो की लय छाक पण चला बसा तुमच्यामुळं खोळंबलंय समज. श्री पिऊ दोघेही पटकन पाटावर बसतात आणि आता तिथे विधीनं सुरुवात होणारच असते. इतक्यातच नेमकं त्याच मंदिरामध्ये अन्वी रोशनला घेऊन हजर होते. राघवचं लक्ष जातं. राघवच्या काळजाचा ठोकाच चुकतो. तो विचार करतो की ही आणि इथं ही काय त्या दिवट्यासोबत लगीन करा आली काय इथे. ते समजा जाऊ देत पण या बयेनं जर आम्हाला इथं बघितलं ना तिचं लगीन राहिलं बाजूला. आमच्याच घरी जाऊन सगळं पेटवायची. राघव हिला थांबवलं पाहिजे आणि राघव धावत येतो बाहेर. तर दोघांना खेचतच बाहेर लांब घेऊन येतो. अन्विता त्याच्यावरती ओरडते की बैलावाने काय खेचत घेऊन आलायस र बैल तर तूच आहे ना व. त्यावर राघव म्हणतो की बैल नाही बैल तर हे होय नंदी बैल. या देवट्याला घेऊन इथं काय करायला लागलीस तू. त्यावर रोशन राघववरती आवाज चढवतो की जास्त सुपर हिरो बनण्याचा प्रयत्न केला ना तर दिन एक ठेवून. त्यावर राघव त्याला म्हणतो की अन्विताला सांगतो की समजाव तुझ्या फुसक्या हिरोला. हे बघ हे भावले मी ना एक काम करतो मी आता व्हिडिओ कॉल करतो तुझ्या घरी आणि सांगतो त्यांना दाखवतो देव दर्शन हां. आणि मुद्दाम तो खिशातून फोन काढून व्हिडिओ कॉल करणार तर अन्विता रोशन दोघे आता घाबरतात. अन्विता राघवला ओरडते की राघव तू असले काय बी करणार नाहीस. रोशन चल इथनं. अन्विता रोशनला सांगते की चल खरंच व्हिडिओ कॉल करल हा याच्या अंगात बी लई किडे येते. ते दोघे गेल्यानंतर राघव आत धावत जातो मंदिरात. तर आता गुरुजींनी विधींना सुरुवात केलेली असते. पिहूला थोडंसं टेन्शन आलेलं असतं. तिच्या चेहऱ्यावर फार 12 वाजलेले दिसतात. श्रीचं लक्ष तिच्याकडे असतं. इतक्यातच पाठीमागून रुद्र येतो. त्यांच्यावरती नजर ठेवून असतो तो. पद्माला फोन करून तो सांगतो की आत्तू विधींना सुरुवात झाली आहे. इकडे श्री पिहूला खुणावतो की काय झालंय. पिहू मान हलवूनच नकार देते. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात कारण त्यांनी इतकी मोठी रिस्कच घेतली आहे. पद्मा रुद्राला सांगते की शप्पासर पठ्ठ्या आता विधी सुरू झाल्यात आता पुढे काय करायचं त्या मी तुला सांगते. आणि ती रुद्राला एक प्लॅन समजावते.
आता रुद्राला व्यवस्थित प्लॅन समजावल्यानंतर तो प्लॅनला सुरुवातच करतो. तिकडे पद्मा, तिला आनंदाच्या उकळ्या फुटत असतात की आता कळल त्या शिवनाथला, आणि नाही कळलं तर मी आहेच, ध्यानात आणून दे. भास्करसोबत तो इतका आसुरी आनंद साजरा करतोय आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पण पुढे मात्र मोठा ट्विस्ट आला आहे. कारण राघवला सापळा रचून कसं त्या सापळ्यात अडकवलं हे रुद्र स्वतः सांगतो. अचानकच तिथे शिवनाथ उमाची धूमधडाक्यात एंट्री होते. त्यांना पाहिल्यानंतर पिहू श्रीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. पण राघव तिथे व्यवस्थित प्लॅन बनवतो. पिहू श्रीचा चेहरा त्यांनी झाकलेला असतो. दोघेही शिवनाथ उमाचा आशीर्वाद घेतात. पण तिथेच नेमकी पद्मा टपकते आणि पद्मा मुद्दामच त्यांना अडवते आणि शिवनाथच्या समोरच त्या दोघांनाही त्यांचा चेहरा दाखवायला सांगते. पण आता श्री पिहूचं लग्न झाल्याची बातमी शिवनाथला कळल्यानंतर तो काय करेल? अखंड तांडव होणारच आहे. उद्याचा भाग तितकाच धमाकेदार असणार आहे. तर प्रेक्षकांनो, सबस्क्राईब आवर्जून करून ठेवा, जेणेकरून भाग तुम्हाला सर्वात आधी मिळेल.